2014 ते 2019 या काळातील महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या, अगदी विरोधकांच्याही गळ्यातील ताईत बनलेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 5 वर्षात मात्र अचानक खलनायक ठरले. 2019 मध्ये युतीला बहुमत मिळूनही सत्ता टिकवू न शकल्यानं देवेंद्र पक्षश्रेष्ठींच्या नजरेतून उतरले. मुख्यमंत्री पदाचा दिलेला कथित शब्द न पाळल्यामुळे मित्र पक्ष शिवसेनेच्या नजरेतून देवेंद्र उतरले. सत्तेसाठी काँग्रेसी स्टाईलनं पक्ष फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण केल्यानं जनतेच्या मनातून देवेंद्र उतरले. नंतर अजित पवारांना सोबत घेतल्यानं जनतेसोबत आपल्याच पक्ष कार्यकर्त्यांच्या मनातील देवेंद्रांच्या प्रतिमेला तडे गेले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तर या समाजानं त्यांना थेट खलनायकच बनवून टाकले. हा मोठा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. आता खलनायकाच्या रूपात निर्माण झालेली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुन्हा नायकाच्या भूमिकेत लोकांच्या मनात ठसवण्यासाठी भाजप व संघाच्या पातळीवरती काय प्रयत्न सुरू आहेत, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून. नमस्कार, मी धनश्री देशमुख. जेव्हा देवेंद्र लोकप्रियतेच्या यशोशिखरावर होते तेव्हाच्या 5 वर्षात म्हणजेच 2014 ते 2019 या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात भाजपच्या यशाचा वारू चौफोर उधळत होता. अगदी ग्रामपंचायतींपासून ते विधानसभेपर्यंत आणि विधान परिषदेपासून ते राज्यसभेपर्यंत सर्वच निवडणुकीत फक्त भाजपचं कमळ महाराष्ट्रात डौलानं उमलत होतं. देवेंद्र यांची स्वच्छ व विश्वासार्ह प्रतिमा हेच भाजपच्या यशाचं रहस्य होतं. विरोधकांनीही ते हेरलं होतं. त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी इतर काहीही करण्यापेक्षा देवेंद्र यांची प्रतिमहन करण्यावरच त्यांनी जास्त भर दिला. गेल्या 5 वर्षात त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेलंही दिसतंय. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा 23 वरून थेट 90 पर्यंत घसरल्या. खरं तर अगदी पक्ष फोडाफोडीपासून ते लोकसभेत उमेदवार ठरवण्यापर्यंतचे बहुतांश निर्णय हे भाजप हायकमांडने दिल्लीत बसून घेतले होते व एक आज्ञाधारक कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फक्त त्याची अंमलबजावणी केली होती. पण या सर्व अपयशाचं खापर फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच डोक्यावरती फोडण्यात आलं. लोकसभेला मराठा समाजाचा मोठा रोष भाजपला सहन करावा लागला. त्यामुळे आता विधानसभेला फडणवीस यांना बाजूला सारून दुसरं एखादं नेतृत्व पुढे आणावं, त्यातही ते मराठा असावं, यावर भाजपमध्ये मोठा खल आहे. पण देवेंद्र यांना पर्याय ठरू शकेल असा एकही नेता त्यांना सापडला नाही. अखेर पुन्हा देवेंद्रांच्या हातीच विधानसभेची कमान देण्यात आली. आता मात्र काहीही झालं तरी फेक नरेटिव्हशी लढून पुन्हा सत्ता मिळवायची असा चंग भाजपने बांधलाय. पण त्यासाठी सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त नेता म्हणून असलेली प्रतिमा पुन्हा जनतेच्या मनात ठसवण्याचा निर्धार भाजपने केलाय. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदतही घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आता भाजपला संघाची गरज राहिली नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे संघ स्वयंसेवक लोकसभा प्रचारात भाजपपासून दूर राहिलं. त्याचा फटका भाजपला सोसावा लागला. ही चूक लक्षात आल्यानं भाजप आता संघाला शरण गेला आहे. संघ हे रागलोप सोडून व्यापक हिंदुत्वाची हित लक्षात घेऊन भाजपच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यांच्या मदतीने भाजपने काय रणनीती आखली आहे, जाणून घेऊया काही मुद्द्यांद्वारे. मुद्दा क्रमांक 1, मराठा आंदोलन असो की वाढतं महिला अत्याचार असो, अशा विविध कारणांनी जनमानसात भाजपची जी प्रतिमा मलिन झाली आहे ती सुधारण्यासाठी आता संघानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका समन्वयकाची नियुक्ती केली आहे. हे स्वयंसेवक सामान्य मतदारात जाऊन त्यांच्या भावना काय आहेत याचा कानोसा घेतील व ते पक्षांपर्यंत पोहोचवतील. त्यांना त्यानंतर हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पक्ष पातळीवर कार्यक्रमाची आखणी केली जाईल. मुद्दा क्रमांक 2, विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवल्या जातील असं भाजप नेते वारंवार सांगत होते. त्यामुळे उद्या महायुतीची सत्ता आलीच तर मराठा चेहरा म्हणून पुन्हा शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवलं जाईल अशी एक चर्चा महायुतीत सुरू झाली होती. मग जर भाजपचा मुख्यमंत्रीच होणार नसेल तर मग निवडणुकीत काम करायचं तरी कशाला, असा संभ्रम भाजप व संघ कार्यकर्त्यात निर्माण झाला होता. हे लक्षात आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर आमचे नेतृत्व घेईल असे सांगत भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आशा पल्लवित केल्या आहेत. मात्र अशा संभ्रमावस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना
निवडणूक कामात सक्रिय करण्याचं कामही संघ स्वयंसेवकाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मुद्दा क्रमांक 3. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असलेल्या विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्यात. त्यामुळे भाजपला अनुकूल वातावरण निर्मितीसाठी 1 महिन्याचा जास्त वेळ मिळाला. या काळात अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी जनमानसात जाऊन प्रचाराला सुरुवात केली असली तरी फडणवीस यांनी मात्र सध्या प्राधान्यानं पक्ष संघटन भक्कम करण्यावरती भर दिलेला दिसतो. आधी पक्ष कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांना ऍक्टिव्ह करण्यावर त्यांचा भर आहे. एकदा काही कार्यकर्त्यांची भक्कम फळसज्ज झाली की शेवटच्या महिन्यात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन मी पुन्हा येईल असा आशावाद ते निर्माण करतील, अशी रणनीती भाजपने बनवली आहे. मुद्दा क्रमांक 4. गेल्या 10 वर्षात भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जितकं उत्तुंग झालं तितकंच त्यांनी अनेक पक्षांतर्गत शत्रू निर्माण करून ठेवले. 5 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर त्यांना या शत्रूंची जाणीव झाली. या पक्षांतर्गत हितशत्रूंनी मधल्या काळात देवेंद्र यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न केले. भाजपमधील ही दुहीही लोकसभेतील पराभवाचं एक महत्वाचं कारण मानलं जातं. या अंतर्गत वादात पक्षाचे नुकसान होत असल्याचं लक्षात आल्यानंतर हायकमांडनं दोन्ही गटांना जोरदार तंबी दिली. त्यामुळे आता फडणवीस यांनीही जुन्या लोकांशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली. एकनाथ खडसे यांच्यासाठी भाजपची दरवाजे उघडणं असो, पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी करणं असो, हे त्याचंच फळ म्हणावं लागेल. या सर्व जुन्या जाणत्या नेत्यांच्या मदतीनं देवेंद्र यांचं नेतृत्व विधानसभेच्या वेळी पुन्हा सिद्ध करण्याचा विडा भाजपने उचललेला आहे. मुद्दा क्रमांक 5 आणि शेवटचा. महायुतीतील दोन्ही मित्र पक्ष एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी फडणवीस यांनी गेली 2.5 वर्ष जुळवून घेतलं. पक्षश्रेष्ठींनी शिंदेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद मनावर दगड ठेवून घेतलं. नंतर अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय इच्छा नसतानाही केवळ हायकमांडच्या आदेशामुळे स्वीकारावा लागला. या सरकारमध्ये सुरुवातीच्या काळात फडणवीस हे शॅडो सीएम असल्याचं चित्र होतं. मात्र नंतर शिंदे, अजितदादांनी सरकारवर चांगलीच पकड मिळवली. त्यामुळे फडणवीस गेल्या वर्षभरापासून मागे पडत गेले. मराठा आंदोलनात त्यांनी घेतलेली गप्प राहण्याची भूमिकाही पक्षाला नुकसानदायक ठरली. ही चूक लक्षात आल्यानंतर आता मात्र शेवटच्या 2 महिन्यात शिंदे अजितदादांपेक्षाही जास्त सरकारच्या भूमिका जास्त आक्रमक मांडण्याचं स्वातंत्र्य फडणवीस यांना देण्यात आलेले. लाडकी बहीण यासारख्या लोकप्रिय योजना भाजपमुळेच लोकांपर्यंत पोहोचत आहेत हे जनतेच्या मनावर ठसवण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला मतदारांमध्ये देवाभाऊ अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण भाजपला अजून त्यात म्हणावं तेवढं यश आलेलं दिसत नाही. कारण अजितदादांची जनसन्मान यात्रा जास्त भाव खाऊन जाताना दिसते. त्यामुळे दादांची यात्रा संपल्यानंतर देवाभाऊ जास्त आक्रमकपणे जनतेत जाऊन साऱ्या योजनांचं श्रेय भाजपलाच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असे संकेत दिले जात आहेत. एकूणच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुन्हा जनतेच्या मनात ठसवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र देवेंद्र फडणवीस जेव्हा अजितदादांशी झालेली अभद्र युती तोडण्याचं धाडस दाखवतील तेव्हाच खऱ्या अर्थानं त्यांचं नेतृत्व सामान्य जनता पुन्हा स्वीकारेल अशी सद्य परिस्थिती आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.